सुभाष यादव कला व अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी यावर्षी अभिनेता सुभाष यादव यांची निवड संस्थेच्या वतीने कला व सांस्कृतिक विशेष कार्य पुरस्कारासाठी केली आहे। अतिशय कमी वयात त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये उंच झेप घेतलेली आहे। शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय याचे उदाहरण म्हणजे हा तरुण होय। विविध नाटक व एकांकिकेमधून आजपर्यंत जवळपास 100 पेक्षा जास्त अभिनयाची पारितोषिके त्यांना मिळाली आहेत। तसेच सिंगापूर या देशामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अभिनय स्पर्धेसाठी यस आय एम अ थिएटर आर्टिस्ट या त्यांनीच लिहिलेल्या एकपात्री सादरीकरणासाठी अभिनय सुवर्णपदक मिळाले आहे। नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील एकपात्री स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे। तसेच विविध स्कॉलरशिप्स मिळवून आजपर्यंत 42 देशांमध्ये जाऊन आपली कला सादर केलेली आहे। त्यांच्या या कार्याचा विचार करून विविध नामांकित संस्थांनी आजवर राज्यस्तरीय 36 पुरस्कार प्रदान केलेले आहेत। त्यांनी स्थापन केलेल्या माऊली फाउंडेशन मार्फत अंध, अनाथ, निराधार लोकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। आपल्या कॉमेडी तडका या कार्यक्रमाच्या मार्फत वेगवेगळ्या अनाथ आश्रम तसेच वृद्धाश्रमात जाऊन त्यांना हसवण्याचं काम ते करतात। तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप तसेच कपडे वाटप, खाऊ वाटप असे विविध उपक्रम या माऊली फाउंडेशन मार्फत राबविले जातात। सुभाष यादव हे सध्या कॉमेडी तडका या त्यांच्या एकपात्री सादरीकरणामधून संपूर्ण महाराष्ट्राला हसवत आहेत व त्याचे जवळपास 5000 पेक्षा जास्त शोध झालेले आहेत। आगामी रोल नंबर 18 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका घेऊन ते आपल्या भेटीस येत आहेत। तसेच 2018 मध्ये आणखी काही चित्रपटांमधून ते आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत। एवढे यश मिळवल्यानंतरही पाय जमिनीवर असणारा हा कलाकार संस्थेच्या नक्कीच कौतुकास पात्र आहे। त्यांच्या या क्षेत्रामधील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कर्तृत्व समाज व राष्ट्राच्या प्रती ते करीत असलेल्या त्यांच्या कार्याची तळमळ व त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व कर्तृत्वाच्या सन्मानार्थ संस्थेच्या वतीने मानवाधिकार पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे। या सन्मानामागील भावना त्यांच्या प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे।